नमस्कार श्रोते हो, गीतांजलीज पोएट्रीमध्ये मी आपणा सर्वांचे स्वागत करते। खूप दिवसांच्या नव्हे खूप महिन्यांच्या अंतराळाने मी परत तुम्हा सर्वांच्या भेटीकरिता आली आहे। तुम्ही मला तसेच किंबहुना त्यापेक्षाही जास्त प्रेम द्याल अशी आशा आहे। चला तर मग मी आजची माझी कविता आपणासमोर सादर करते। कवितेचे नाव कविते तू आहेस म्हणून। कविते तू आहेस म्हणून। कविते तू आहेस म्हणून जिवंत आहे माझे मन। कविते तू आहेस म्हणून बहरले आहे अद्याप जीवन। विचारांना प्रसवते भावनांचा जन्म होतो। विचारांना प्रसवते भावनांचा जन्म होतो। लेखणीच्या साथीने शब्दांचा झरा वाहतो। कविते तू आहेस म्हणून। कविते तू आहेस म्हणून भावनांचा खळखळाट असतो। कविते तू आहेस म्हणून आनंदाचा मनोरा लागतो। कविते तू आहेस म्हणून कधी व्यक्त होतात व्यथा तर कधी गडद छटा। कधी मांडते कुणाची व्यथा तर कधी सांगते रंगीत घटा। कविते तू आहेस म्हणून। कविते तू आहेस म्हणून व्यक्त होतो आतला कप्पा। कविते तू आहेस म्हणून कागद लेखणीच्या होतात गप्पा। शब्दांनी देते कधी आदरांजली तर कधी वाहते श्रद्धांजली। विचारांच्या बागेमधून मिळते आचारांची पुष्पांजली। कविते तू आहेस म्हणून। कविते तू आहेस म्हणून माझेच मन मला कळते। कविते तू आहेस म्हणून लेखाजोखा मी मांडते। कविते तू आहेस म्हणून पेटवता आली अविचारांची होळी। कविते तू आहेस म्हणून करता आली वेदनांची गोळी। कविते तू आहेस म्हणून। कविते तू आहेस म्हणून मांडता आली जनमानसातील खंत। कविते तू आहेस म्हणून दुःखांचीही झाली मंत्र। कविते तुझ्यामुळे मोकळे होतात दुःखांचे ढग। तुझ्याचमुळे कविते स्वच्छ किरण येते मग। तुझ्याचमुळे असतो भावनांना आधार। तुझ्यामुळे मिळते शब्दांना धार। तुझ्यामुळे होते उत्तम प्रबोधन। प्रसंगांना फुलवणारी तू सुंदर साधन। तीच ती असतात शब्दे गिरक्या घेऊन येतात। प्रत्येक गिरकीत नाद साज नवा चढवतात। तीच ती शब्दे चढ उतार करतात। त्याच त्या शब्दांनी कविता नवी बनवतात। प्रत्येक वेगळ्या कवितेतून बोध निराळा देतात। प्रत्येक नव्या कवितेतून मनाची दारे सारी उघडतात। कविते तू आहेस म्हणून। धन्यवाद। जर तुम्हाला माझी कविता आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंटही करा आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।